गुड आफ्टरनून एव्हरीवन. माय सेल्फ विनोद और मी विनोद तुमचं यशम अकॅडमी तर्फे सगळ्यांचं स्वागत करतो. आपण काही वेळ वेट करूया, काही कॅन्डिडेट कनेक्ट करतीलच. ओके, सो लेट्स स्टार्ट करूया. आपण थोडा वेळ 2 मिनिटं वेट करू आणि लगेच स्टार्ट करूया. सो आपल्यापैकी कोणी कन्फर्म करेल मला की माझा साऊंड येत आहे? साऊंड इज गुड. गणेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा, आता पोहोचत आहे. ओके, ठीक, ग्रेट. रोहिणी, कॅन यू कन्फर्म? आवाज व्हॅल्यूम वाढून द्या थोडा. ओके, यस, फाईन. हॅलो, येत आहे आवाज? आवाज क्लिअर आहे गणेश? Yes. हो. ओके, थँक्यू. Clear आहे. ओके, थँक्यू फॉर द कन्फर्मेशन. जसं की आपल्याला माहिती आहे की हा सेशन ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आपण ठेवला आहे. काही आउटसाइडर कॅन्डिडेट्स आणि काही लोकल कॅन्डिडेट्स असतात, त्यामुळे आपण दोन्ही प्रकारे हा सेशन घेत असतो. या सेशन्स मध्ये आपण बघत आहोत की ऑलरेडी प्रोफेशनल अकाउंटन्सी हा आजचा आपला टॉपिक आहे. या टॉपिकवर आपण पुढे जाण्याच्या अगोदर मी शॉर्टली ओव्हरव्ह्यू करून देणार आपल्याला की प्रोफेशनल अकाउंटिंगची गरज काय. आज आपण बघतो आपल्या प्रत्येक सेशन्स मध्ये, प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि या सोबतच प्रत्येक बिझनेस ओनरला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे मॅनेजमेंटचं. हाऊ टू मॅनेज द अकाउंट्स. म्हणजे कोणत्याही सिस्टम्सला, कोणत्याही बिझनेस नॉलेजला, बिझनेसला जर मेंटेन मॅनेज करायचं असेल तर त्याच्यातलं इज अ रिअल ब्लड. मनी इज अ रिअल ब्लड ऑफ बिझनेस. ओके, सो इट इज व्हेरी interactive way or very important key role to how to manage their cash, how to manage your accounts. प्रत्येक बिझनेस मध्ये, प्रत्येक प्रोफेशनल सिस्टम्स मध्ये, अकाउंट नॉलेज मध्ये, कन्सेप्ट मध्ये आपल्याला माहिती आहे की अकाउंटची गरज आहे, अकाउंट सिस्टमचा रिफायनेशनची गरज आहे. जर आपल्याकडे अकाउंट प्रॉपरली केलं नसेल, मेंटेन मॅनेज नसेल, तर आपण मॅनेज नाही करू शकत इतर लोकांना मेंटेन सुद्धा नाही करू शकणार अकाउंट. म्हणून आपल्याला अकाउंटिंगची गरज आहे. सो प्रोफेशनल अकाउंटिंग इज अ रिअल पार्ट अँड रिअल थीम जो तुम्हाला की रोल प्ले करतो फॉर एव्हरी बिझनेस. सो आजचा सेशन काय आहे? आजचा सेशन आहे की अकाउंटिंग काय आहे आणि अकाउंटिंगची काय गरज आहे, खरंच काय डिमांड आहे मार्केटमध्ये अकाउंटंटची आणि याचे काय रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतात. एक जर योग्य अकाउंटंट तुम्हाला बनायचं असेल, सो तुम्हाला काय करता येईल, तुमच्याकडे कोणते स्किल असले पाहिजेत, तुम्हाला किती पे स्केल मिळू शकतो, तुम्हाला काय बेनिफिट्स असू शकतात आणि तुमची रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असायला पाहिजे. सो लेट्स स्टार्ट. आय होप सो की माझी स्क्रीन सुद्धा तुम्हाला दिसत आहे. गणेश, रोहिणी, स्क्रीन विजिबल आहे? स्क्रीन विजिबल आहे? ओके, थँक्यू. सो लेट्स स्टार्ट की हू इज अकाउंटंट. अकाउंटंट म्हणजे काय? अकाउंटंट इज वन ऑफ द रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर टू मेंटेन अँड मॅनेजिंग द ऑल रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स, डे ऑन डे बेसिस ट्रान्झॅक्शन इन युअर अकाउंट्स. Accountant is also responsible for intercepting the several financial records. It can be maintained, managed by the all financial accounts, all final accounts, that is a profit and loss account, balance sheets, trial balance and all those different character accounts. हे सगळे रिपोर्ट जो मेंटेन मॅनेज करतो आणि डे टू डे ट्रान्झॅक्शनला तुम्हाला परफॉर्म करून देतो आणि रिस्पॉन्सिबल आहे जो सगळ्या बिझनेस ऍक्टिव्हिटीसाठी, कॉल्ड ॲज द प्रोफेशनल अकाउंटंट. सो अकाउंटंट असा पर्सन आहे जो तुमच्या ऑल फायनान्शियल रेकॉर्डला चांगल्या प्रकारे मेंटेन करतो, मॅनेज करतो आणि जर गरज पडली तर वेळेवर आपल्याला ॲप्रोप्रिएट रिपोर्ट बनवून देतो. दॅट इज द इम्पॉर्टन्सी ऑफ अकाउंटंट. म्हणजे अकाउंटंटचा की रोल आहे. बरेच इंडिव्हिज्युअल क्लायंट्स किंवा बरेचसे ऑर्गनायझेशन आपण बघतो की ज्यामध्ये एक सिंगल पर्सन सुद्धा अकाउंटंट असतात. काही मोठ्या ऑर्गनायझेशन्स मध्ये नंबर ऑफ पर्सन्स असतात ऍज अ अकाउंटंट की रोल मध्ये. सिनियर अकाउंटंट एक असतो, नंबर ऑफ ज्युनियर अकाउंटंट्स असतात, डाटा एंट्रीज युजर असतात, असं सुद्धा एक मॅनेजिंग स्ट्रक्चर सुद्धा डिफाईन केलं जातं. सो आपण हे एकच समजू शकतो की प्रत्येक अकाउंटिंग सिस्टमच्या आतमध्ये
प्रत्येक प्रोफेशनल टर्मिनॉलॉजीच्या आतमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या बिझनेस नॉलेजला कम्युनिकेट करण्यासाठी सोप्या असतात आणि गरजेच्या असतात. सो आजचा मेजर टाईप आहे की अकाउंटंट काय आहे आणि अकाउंटंटचे किती टाइप्स आहेत. देर आर 3 मेजर टाइप्स ऑफ अकाउंटंट. 3 टाइपचे अकाउंटंट रोल आहेत. एक प्रायव्हेट अकाउंट, पब्लिक अकाउंट्स अँड थर्ड वन इज अ गव्हर्नमेंट अकाउंट. 3 टाइपचे अकाउंटंट सिस्टम्स आहेत. 3 टाइपचे रोल्स असतात. प्रायव्हेट अकाउंटंट इज व्हॉट? प्रायव्हेट अकाउंटंट म्हणजे जो कन्सिडर आहे एक इंटरनल अकाउंट्सला, ज्याचं ऑलरेडी एक सिंगल ऑर्गनायझेशन आहे, सिंगल ऑथॉरिटी आहे, जो काय करतो मेंटेन अँड मॅनेज करतो पूर्ण ऑल फायनान्शियल इन्फॉर्मेशन ऑफ अ कंपनी, कॉल्ड एज अ प्रायव्हेट अकाउंटंट. कोणतेही प्रायव्हेट सिंगल टर्म मध्ये तो डिफाईन करेल, दॅट इज कॉल्ड द प्रायव्हेट अकाउंटंट. सेकंड टर्मिनॉलॉजी आहे ते पब्लिक अकाउंटंट्स. पब्लिक अकाउंटंट्स इज नथिंग बट द थर्ड पार्टी फर्म, ज्यामध्ये तुमच्याकडे क्लायंट्स आहेत. क्लायंटसाठी तुम्ही फायनान्शियल डॉक्युमेंट क्रिएट करत आहात आणि जे डिस्क्लोज होतात पब्लिकली. जसं आपण कोणती रिटर्न फाईल करतो, खूप साऱ्या पब्लिकली डिपार्टमेंट्स असतात, सिस्टम्स असतात, ज्यामध्ये आपण आपला एक कॉर्पोरेट रोल प्ले करू. इव्हन दो तुम्ही प्रत्येक कंपनीची बॅलन्स शीट ही पब्लिकली असू शकते. करेक्ट. प्रत्येक कॉर्पोरेशन्स, प्रत्येक प्रायव्हेट लिमिटेड फर्म सोबत कॉर्पोरेशन फर्म्स असतात. जसं बँक आहे, सपोज एक्झाम्पल की आपण एसबीआयची बॅलन्स शीट बघू शकतो, एसबीआयचा लास्टचा टर्नओव्हर बघू शकतो. सो दिट इज द पब्लिक अकाउंट्स. तर असे खूप सारे रोल्स आपल्याकडे असतात. दॅट इज अ पब्लिक अकाउंटंट. थर्ड इम्पॉर्टंट अकाउंटंटचा रोल येतो गव्हर्नमेंट अकाउंटंट. गव्हर्नमेंट अकाउंटंट्स दॅट नथिंग बट द फायनान्शियल डॉक्युमेंटेशन, जे पूर्णपणे गव्हर्नमेंट रिलेटेड आहे. ऑल टॅक्स पेअर अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुद्धा त्यामध्ये असतात. जसं मी एक्झाम्पल सांगू शकतो, एनजीओज, नो प्रॉफिट नो लॉसच्या खूप साऱ्या संस्था असतात, कोऑपरेटिव्ह संस्था असतात, त्या सगळ्या आपण यामध्ये डिफाईन करतो. तर तिथे सुद्धा तुम्ही गव्हर्नमेंट अकाउंटंट रोल प्ले करू शकता, त्यामध्ये सुद्धा तुमचा रोल असू शकतो. असे 3 मेजर टाईपचे अकाउंटंट्स आहेत, प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड. तिसरा फॅक्टर येतो की काय डिमांड आहे. व्हॉट इज द मेजर डिमांड ऑफ अकाउंटंट. अकाउंटंटचे जर जॉब्स आपण शोधले, सो किती जॉब्स अवेलेबल असतील? 1,79,000 जॉब्स अवेलेबल आहे, नियर अबाउट ऑल ओव्हर द इंडिया. जर नोकरी, टाइम जॉब्स, ग्लासडोर, मॉन्स्टर आणि अनादर प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपण सर्च केलं, तो नियर अबाउट 1,80,000 जॉब्स उपलब्ध आहेत ॲज अ अकाउंटंट. अकाउंटंट या फील्डमध्ये जर आपण बघितलं तर जॉब्स कसे कसे व्हॅरी होत राहतात. प्रत्येक वेळेला माहिती आहे सगळ्यांना की फायनान्शियल इयर जसं जसं क्लोज होतं 1 एप्रिल टू 31 मार्च, जसं फायनान्शियल इयर क्लोज होणार तसं तसं लोकांना रिपोर्टची गरज असतात. टाइम टू टाइम रिपोर्ट मेंटेन मॅनेज करावं लागतात. सो हाऊ टू मेंटेनिंग द रिपोर्ट अँड हाऊ टू मॅनेजिंग द रिपोर्ट्स. आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला रिपोर्टला अप्रोप्रिएटली पब्लिश करायचं आहे, सो यू नीड टू फर्स्ट क्रिएट युअर ऑल इम्पॅक्ट्स, बेसिक नेसेसिटी ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंट्स. जे डे ऑन डे बेसिसचे ट्रान्झॅक्शन्स असतात ते तुम्हाला कंपल्सरी परफॉर्म करावं लागतात ऑन द डे ऑन डे बेसिसला, तरच तुमचं चांगल्या प्रकारचं अकाउंट तुम्ही मॅनेज करू शकता. जी डिमांड आहे अकाउंटंटची ती तुमच्याकडे कशी क्रिएट होत आहे हे आपण बघत आहोत. जानेवारी 2020 पासून थोडे पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तेव्हा कमी झाले होते डिमांड्स. त्याच्यानंतर जो जर आपण बघितला तर जो फ्लो आहे तो वाढताच आहे. आणि इव्हन तो प्रत्येक महिन्याला अकाउंटंटचे पेरोलची डिमांड वाढतच आहे. आजही आपण बघतो प्रत्येक दिवसाला लोकल सिटीमध्ये म्हणा, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलवर प्रत्येक ठिकाणी जरी बघितलं तरी अकाउंटंटची रिक्वायरमेंट आहे. आणि गरज काय? सो ऑल मॅनेजिंग द रेकॉर्ड्स. कारण अकाउंटिंग हा जो जॉब आहे, अकाउंटंट हा जो जॉब आहे, इट इज अ व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब. जनरल पर्सन जॉब नाही आहे, एक कंपल्सरी जॉब आहे की जो सगळ्यांना चांगल्या प्रकारे मॅनेज करावा लागतो. तुमच्यावर जबाबदारी असते, तुमच्याकडे नंबर ऑफ अकाउंट्स असतात, नंबर ऑफ ऑथॉरिटी असते, ज्यामध्ये तुमचा कॅश, तुमचे पेमेंट्स, तुमचे असेट्स, लायबिलिटीज, कंट्रोल्स, बिझनेस लॉजिक्स, अशा बऱ्याचशा गोष्टींची माहिती असते जी तुम्हाला कॉन्फिडेन्शियली ठेवावं लागते, जी तुम्हाला कॉन्फिडेन्शियली मॅनेज करावी लागते. कधी तुम्हाला इन्व्हॉइस घ्यावा लागतो, कधी द्यावा लागतो. सो हा कंपॅरिझन जर आपण बघितला तर हे सगळं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर मी कम्पेअर केले की किती डिमांड आहे अकाउंटंटची 2021 आणि 22 मध्ये, सो 2021 मध्ये 1,41,000 जवळपास जॉब्स होते
2022 मध्ये 2,02,000च्या वर जॉब्स आहेत. म्हणजे इन्क्रीज रेट जो जर बघितला आपण तो 60,000च्या वरचा इन्क्रीज रेशो आहे. जर मी फक्त 2च वर्षांना नाही, जर मी 2015 ते 2020 इयर ऑन इयरची ग्रोथची गोष्ट केली, म्हणजे मागच्या 5 ते 6 वर्षांची गोष्ट जर केली, तर त्याच्यामध्ये 43%चा ग्रोथ रेट आहे इयर ऑन इयर बेसिस. वाय ऑन वाय म्हणजे इयर ऑन इयर ग्रोथ रेट जर बघितला तो 43% आहे. याचा अर्थ हाच आहे की आपल्याला प्रत्येक दिवसांना, प्रत्येक वर्षाला सुद्धा अकाउंटंटची जॉब ग्रोथ रेटची रिक्वायरमेंट आहे. नेक्स्ट फॅक्टरला आपण सांगू शकतो की काय मेजर बेनिफिट्स आहेत, कशासाठी अकाउंटंटची गरज आहे, कोणकोणते मेजर बेनिफिट्स आपल्याला ऍज अ अकाउंटंट देतो. सगळ्यात पहिला फॅक्टर आहे एक्सलंट पेमेंट. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर येतो इन्क्रीज फ्युचर व्हॅल्यू. थर्ड इम्पॉर्टंट फॅक्टर येत आहे स्ट्रॉंग जॉब सिक्युरिटी. आपल्याला माहिती आहे की जर तुम्हाला चांगला पे स्केल मिळेल तरच तुम्ही तो जॉब कंटिन्यू करणार. सो अकाउंटंटचा जॉब रोल जो आहे तो खूप चांगल्यापैकी आहे. त्याच्यात सॅलरी पे स्केल तुम्हाला इनिशियली कमी मिळेल, पण जसं तुमचा अनुभव वाढला, जसं तुमची मॅच्युरिटी वाढली, जितका एक्सपिरियन्स तुमचा कन्वर्ट झाला, तर तुम्हाला चांगला पे स्केल त्याच्यामध्ये मिळू शकतो. समोर जाऊया, बघूया की किती सॅलरी आपल्याला एक ऍज अ अकाउंटंटची मिळू शकते. ऍज अ अकाउंटंटच्या स्टार्टिंग सॅलरीमध्ये जर बघितलं तर 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या आतमध्ये एक स्टार्टिंग सॅलरी पॅकेज असतं. 1 इयर 1.5 इयरचा जर एक्सपिरियन्स जरी तुम्ही कव्हर केला तर तुम्हाला जवळपास 2.5 लाखाच्या पर्यंत ऍव्हरेज सॅलरी म्हणजे मिड सॅलरी मिळते. जसं तुम्ही थोडासा एक्सपर्ट नॉलेज घेतला, तुम्ही 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला, तुम्ही नंबर ऑफ अकाउंट्स मेंटेन मॅनेज करायला लागले एंड टू एंड, तर तुम्ही सिनियर अकाउंटंट बनता, तेव्हा तुमचं सॅलरी पे स्केल 5 लाखाच्या वरही जाऊ शकतं. हा बेनिफिट आहे अकाउंटंटचा ऍज अ पे स्केल. म्हणजे पे स्केल आपल्याला कसं मिळू शकतं, कसं व्हेरी होऊ शकतं हे आपण यामध्ये सांगितलं. नेक्स्ट फॅक्टर आहे की अशा कोणकोणत्या कंपनीज आहे जे तुम्हाला अकाउंटंटला सॅलरी चांगली देत आहेत. जसं आपण बघितलं, हे एक्झाम्पल आहे, सर्वे केलेला आहे, त्यामध्ये कनेक्ट केलेली इन्फॉर्मेशन आम्ही देत आहोत तुम्हाला. थँक्स फॉर द यशम टीम फॉर टू कलेक्टिंग द ऑल काइंड्स ऑफ इन्फॉर्मेशन. जसं टाटा प्रोजेक्ट्स आहे 4,90,000 पर ॲव्हरेज सॅलरी आहे. ही ॲव्हरेज सॅलरी आहे. सिस्को सिस्टम मध्ये 9,70,000 आहे. बोस्टन मध्ये 60,60,000 आहे. इंडियन आर्मी मध्ये 6,90,000 म्हणजे जवळपास 7 लाखाच्या घरात आहे. जनरल इलेक्ट्रिक मध्ये 6,30,000. These are the average salary for different organization as a accountant. अकाउंटंटची सॅलरी चांगली पे स्केल मध्ये पण उपलब्ध आहे, हेच ते शो केल्या जातात. आणि चांगल्या चांगल्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा इथं पे स्केल आहे असं आपण सांगू शकतो. ही सॅलरी आपल्याला केव्हा मिळू शकते, ही सॅलरी आपल्याला केव्हाही मिळेल का? आपण जस्ट अकाउंटिंगचा कोर्स केला त्याच्यानंतर मिळेल का? नाही. डायरेक्ट अकाउंटिंगचा कोर्स केल्याबरोबर कोणाला सॅलरी मिळत नसते. तुम्हाला अगोदर एक्सपिरियन्स दाखवावा लागतो, तुम्हाला तुमचं वर्किंग प्लॅन करावा लागतो, तुमच्याकडे तुमचं एफर्ट्स असायला पाहिजे, तुमचे एक्सपिरियन्स असायला पाहिजे. जर आता सुरुवातीला प्रश्न असेल की जर आम्ही फ्रेशर आहोत, आमचा एक्सपिरियन्स कसा आहे ना, जर तुम्ही फ्रेशर आहात तर तुम्ही ऍटलीस्ट इंटर्नशिप करा. 6 महिने 1 वर्ष जर तुम्ही ऍटलीस्ट इंटर्नशिप करत आहात कोणत्याही सिस्टम मध्ये, कुठल्याही असोसिएट्स मध्ये, कुठल्याही लिगल ऑथॉरिटीज मध्ये, कुठल्याही लिगल कंपनीज मध्ये, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून काउंट करता येईल. बिकॉज यू हॅव द रिअल प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ अकाउंटंट. अकोल्यामध्ये सुद्धा राहून लोक बरेच ठिकाणी पे रोल ऍक्टिव्हिटी प्ले करतात. आमच्या इथं सुद्धा आम्ही रिअल प्रॅक्टिस वरचं नॉलेज देतो. जर तुम्ही आमचे हे अकाउंटिंग डिप्लोमा, अकाउंटिंग सर्टिफिकेशन केलं तर त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्टिफिकेशन तर देऊच, पण सर्टिफिकेशन सोबत जर तुमचं चांगलं नॉलेज असेल, चांगलं कम्युनिटीज असेल, चांगलं व्हर्जन असेल, चांगलं पे तुमच्याकडे इच्छा असेल की वर्किंग करायचं आहे कंटिन्यू, तर तुम्ही एक अकोल्यामध्ये राहून सुद्धा इंटर्नशिप, आर्टिकलशिप करू शकता. CA, कन्सल्टंट, त्याचबरोबर टॅक्स कन्सल्टंटच्या सोबत कंपनी सेक्रेटरी असतात, दॅट इज CS. असे बरेचसे ऑर्गनायझेशन आहेत की जे इंटर्नशिप देण्यासाठी तयार असतात. फक्त गरज काय आहे, आपल्याला सॅलरी पे स्केल केव्हा मिळू शकतं? 3 महत्वाच्या गोष्टी असतात. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे स्किल सेट. तुमच्यामध्ये तेवढी क्युरिओसिटी असली पाहिजे, तुमच्याकडे तेवढं पॅशनिस्ट असलं पाहिजेत की जर मला गरज पडली तर मला जी न्यू टेक्नॉलॉजी सांगण्यात येत आहे, जी दाखवण्यात येत आहे, ती मी शिकणार.
योग्य वाटला तर मी त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून बिझनेससाठी त्याचा पुरेपूर वापर करेल. एवढ्या स्किल सेटची टेक्नॉलॉजी आपल्याकडे शिकण्याची पूर्णपणे इच्छा असायला पाहिजे. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टॅली बऱ्याच लोकांनी केला आहे. खूप सारे लोक टॅली करतात, पण टॅली इज अकाउंटिंग? नो, टॅली इज नॉट अकाउंटिंग. टॅली इज ओनली वन ऑफ द अकाउंटिंग सॉफ्टवेअर. बट मेनी पर्सन्स, खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की बस टॅली म्हणजेच अकाउंटिंग आहे, दुसरं अकाउंटिंगच नसतं, फक्त टॅलीच आहे अकाउंटिंग. बट असं नाही, खूप साऱ्या गोष्टी आहेत. जर टॅलीमध्ये जर बघितलं इतके सारे वर्जन आहेत. आज टॅली प्राईम चालत आहे, बट टॅली प्राईम का यूज करायचं, कसं यूज करायचं, टॅली प्राईम मध्ये जर एखादा रिपोर्ट मेंटेन करायचा म्हटला तर तो कसा करायचा, कोणाला जर फायनान्शियल रिपोर्ट सेंड करायचे असेल टॅलीमधून तर ती कशी करणार टॅली प्राईमचा वापर करून. सो दॅट इज अ नीड टू बी स्किल सेट. प्रत्येक वेळेला जे तुम्ही नॉलेज घेतलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भर करावा लागणार. ज्याच्यामध्ये जितकं नॉलेज तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावं लागेल टाइम ऑन टाइम बेसिसला. कारण ही जी स्किल सेट्स आहे, स्किल सेट कधीही कोणाचे कम नाही नसतात होत, हमेशा वाढत राहिले पाहिजे. दॅट डिपेंड अपॉन द जॉब्स. तुमचा जसा जसा जॉब रोल बदलतो तसं तुमचे स्किल सेट सुद्धा चेंज होतात आणि त्याच्यात वाढ होत राहते. तो पहिला कन्सेप्ट की तुमच्याकडे स्किल सेट चांगला असला पाहिजे. दुसरा कन्सेप्ट एम्प्लॉय. तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता, ज्या ठिकाणी तुमचं वर्किंग स्टाईल आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेट केलं पाहिजे लोकांसोबत. प्रमोशन घेतलं पाहिजे. प्रमोट केव्हा होणार, जेव्हा तुम्ही तुमची व्हॅल्यू कंपनीमध्ये शो करता. तुमची व्हॅल्यू कंपनीमध्ये शो तेव्हाच होते जेव्हा मॅक्झिमम लोकांकडे आपण रिच आउट होणार, मॅक्झिमम लोकांपर्यंत आपण पोहोचणार आणि आपल्यामुळे कंपनीला 4 फायदे जास्त होतील. ड्युरिंग द टाइम आपण आपलं वर्क टास्क कंप्लीट केलं, ड्युरिंग द बिफोर द टाइम आपण आपला रिटर्न फाईल केला, ड्युरिंग द टाइम आपण आपल्या जीएसटी रिपोर्ट सबमिट केल्या. सो ऑल दोज थिंग्स डिफाईन अपॉन दॅट द एम्प्लॉयर इझी वे टू मेक अ डिसिजन. तुमच्या रिपोर्टिंगमुळे तुमचे जे डिसिजन मेकर आहेत, तुमचे जे ओनर्स आहेत त्यांना डिसिजन घेण्याला फायदा होतो आणि तो बेनिफिटच आपल्या कामाचा आहे. त्याच बेनिफिटमुळे आपण आपल्या ऑर्गनायझेशनला जास्त पुशअप करू शकतो, आणखी बिल्ड करू शकतो. थर्ड इम्पॉर्टन्स बेनिफिट येतो तो म्हणजे सॉफ्ट स्किल. तुम्ही फक्त एक सिंगल प्लेअर म्हणून कंपनीमध्ये काम नाही करू शकत, तुम्हाला टीम प्लेअर बनावं लागतं. बिकम अ गुड टीम प्लेअर. जर तुमच्याकडे चांगलं स्किल सेट आहे, तुमचं चांगलं सॉफ्ट स्किल आहे, तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, तर तुमच्या त्या स्किल सेटमुळे तुमच्या बिझनेसला 2 गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तेच तुम्हाला शो करायचं आहे. वेळ पडली तर तुम्हाला एखाद्या कस्टमरला, एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये त्याला समजून सांगावं लागतं की as per the record, as per the systems, you need to be the verify, you need to be the some kind of the collections, amounts, payrolls, जे काही असेल, आउटस्टँडिंग बिल्स असेल, सम काइंड ऑफ द रिजेक्शन्स किंवा रिजेक्शन आउट अशा काही बिल्स असतील, ऍडजस्टमेंट्स एंट्रीज असतील, तर ते तुम्हाला इझी पद्धतीने सॉल्व्ह कराव्या लागतील. असे जर काही मेजरली बेनिफिट्स आपण आपल्याकडे असेल तर आपण खरंच एक ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज आपण प्ले करतो आणि आपला जॉब आपण सिक्युअर करत असतो. सेकंड नंबरचा आहे स्ट्रॉंग जॉब सिक्युरिटी. जर तुमच्याकडे पे स्केल भेटेल तुम्हाला, जर तुमच्याकडे स्किल सेट्स आणि चांगला सॉफ्ट स्किल असेल तर त्यासोबत तुमची जॉबची सिक्युरिटी काय. आज प्रत्येक बिझनेस आणि प्रत्येक कॉर्पोरेटरला वाटतं की माझ्याकडे एक चांगला अकाउंटंट असायला पाहिजे. बिकॉज जसं मी नेहमी बोलत आलो की अकाउंटंट एक फायनान्शियली प्ले करतो, त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे, त्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडेन्शियल रेकॉर्ड्स मेंटेन करणे हे गरजेचे असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती वाटतो की त्याला एक चांगला जॉब सिक्युरिटी असायला पाहिजे, चांगली कन्सेप्ट त्याच्याकडे उपलब्ध असायला पाहिजे आणि हीच तो करतो. आज आपण बघतो की आपलं इंडियन सिस्टम मध्ये बरेचसे छोटे छोटे बदल होत राहतात फायनान्शियल सिस्टम्स मध्ये. Some kind of the sometimes in the GST reports they can be a change. Sometimes some tax adjustments are change. जसं आता आपण रिसेंटली बघत आहोत की काही जीएसटी रेट्स बदलले आहेत. जे ड्रग्स अँड फूड्सच्या गोष्टी असतात त्याच्यावर जीएसटी टॅक्स रेट थोडा चेंज झाला आहे. सो इट नीड्स टू बी द व्हेरीफाईड बिफोर दे कॅन बी एंटर द एनीथिंग इन एनी अकाउंटिंग लॉज अँड सिस्टम्स. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला सिस्टमच्या हिशोबाने बघाव्या लागतात. आणि एक अकाउंटंटचा, एक चांगल्या अकाउंटंटची कॅपॅबिलिटी हीच असायला पाहिजे की त्याला त्या पूर्ण गोष्टींची माहिती असायला पाहिजे आणि सोबतच जॉब सिक्युरिटीसाठी आपल्याला चांगला स्ट्रॉंग सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे तर नॉलेज अपडेटेड असायला पाहिजे. तरच त्याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे
तरच त्या गोष्टींची सगळ्यात मोठा फायदा आहे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटीकडे जाऊया. इन्क्रीज द फ्युचर व्हॅल्यू. जसं की आपण बघतो ऑल ओव्हर इंडिया, जर मी कन्सिडर केला सांगितलं तुम्हाला की खूप सारे लोक ऑडिट करतात. आज आपण बघतो की इव्हन दोज बँकिंग मध्ये सुद्धा बरेच मोठमोठ्या टॉप मोस्ट ऑर्गनायझेशनचे सुद्धा ऑडिट होतात. बऱ्याचशा कंपनीज बऱ्याचशा सेक्शन मध्ये तर त्यांनी वेगळं डिपार्टमेंटच बनवून टाकलं ऑडिटिंगचं. सो अशा ठिकाणी त्यांना हाऊ टू मेंटेन मॅनेजिंग द रेकॉर्ड, कशा प्रकारे रेकॉर्ड मॅनेज करावं त्याच्यासाठी एक ऑथॉरिटीची गरज आहे. आज आपण बघतो की सीए आणि सीएस, सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट आणि सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी, हे लोक काय करतात, ऑडिट करतात, व्हेरीफाय करतात तुम्ही जे केलेलं अकाउंट आहे ते तुमचं व्हॅलिड आहे किंवा नाही, तुम्ही जे केलेलं अकाउंट रोल आहे तो व्हेरीफाय किंवा प्रॉपरली आहे किंवा नाही याचा व्हेरीफाय करण्याची ऑथॉरिटी सीएना आहे. जर आपण बघितलं देर आर ओनली 3 lakh सीए इज मॅनेजिंग द अकाउंट इज 98 lakh बिझनेसेस. 98 लाख बिझनेस आहेत ज्यांना फक्त 3 लाख सीए मॅनेज करत आहेत. ओनली 3 lakh सीए आहेत. तर याचा विषय जर आपण कन्सिडर केला तर या रेशो प्रमाणे एक सीए, 1 single सीए ऑफर्ड देअर सर्व्हिसेस अबाउट 32 कंपनीज. आणि हे येणाऱ्या टाइम मध्ये कंपनीज कमी होतील का? नाही, बिझनेस केस वाढतच आहे. प्रत्येक बिझनेस, छोटा बिझनेसमॅन असेल तर त्याला मोठा होण्याची इच्छा आहे आणि जो मोठा आहे त्याला आणखी मोठा होण्याची बिझनेसची इच्छा आहे. म्हणजे एव्हरीबडी रिक्वायर्ड सम काइंड ऑफ द ग्रो अ बिझनेस. एव्हरी न्यू कमर्स टू स्टार्ट अ स्टार्टअप. प्रत्येक स्टार्टअपला ऑर्गनायझेशनला रेकॉर्ड मेंटेन मॅनेज करण्यासाठी अकाउंटंटची गरज आहे आणि अकाउंटंट आहे तर त्यांना अकाउंटला रेकॉर्डला व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा अकाउंटंटची गरज आहे. दॅट इज अ सीए. जर तुम्ही चांगले सिनियर अकाउंटंट बनले, तुमच्याकडे जर चांगला खरंच प्रोफाईल बनला, तुम्ही खूप वर्षांपासून अकाउंट करत आहात, तर तुम्ही स्वतःची असोसिएट, लिगल असोसिएट सुद्धा सुरू करू शकता. असे बरेचसे लोक आपण बघू शकतो अकोला नियर अबाउट एरियाज मध्ये सुद्धा आहेत, ज्या लोकांनी खूप बेसिक वर्किंग पासून सुरू केलं आणि आज त्यांचे असोसिएट्स आहेत. आज त्यांच्या नावाने त्यांच्या हाताखाली 50 लोक काम करत आहेत. असे बरेचसे की रोल्स आपण बघू शकतो. समोर जाऊया की जर आपण चांगले अकाउंटंट असाल तर आपल्याकडे काय मेजर रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी असतात. सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी जी एक अकाउंटंटची असते ती अशी की एन्श्युअर युअर अकाउंटिंग और फायनान्शियल डॉक्युमेंट्स ॲज पर द कंपायलन्स लॉज अँड रेग्युलेशन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इंडियन गव्हर्नमेंटनुसार, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार, IAS शॉर्टकट मध्ये जर बघितलं आपण, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्डच्या नुसार सेक्शन 133 ऍक्टच्या प्रमाणे सगळे डॉक्युमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट हे रिलिव्हंट टू लॉज असायला पाहिजे. जर ते रिलिव्हंट टू लॉ नसेल तर त्याच्या विरोधात आपल्याकडे स्किल्स म्हणजे नाही आहे, तर आपण ते व्हेरीफाय करणं गरजेचे आहे. हा पहिला कन्सेप्ट आहे. म्हणजे आपल्याला सगळे नियम माहिती असायला पाहिजे. बेसिकली कन्सेप्ट काय आहे, जर तुम्ही कोणतीही ट्रान्झॅक्शन केलं, तुम्ही कोणताही व्यवहार केला, सो यू नीड टू व्हेरीफाय की दिस कंडिशन और दिस ऍडजस्टमेंट और दिस स्टेटमेंट और दिस एंट्रीज इज करेक्ट और नॉट. आणि त्याच्यासाठीच आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. तर पहिली रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय, आपण जे काही एंट्री करणार, आपण जे काही ऍडजस्टमेंट करणार ती ॲज पर लिगल असायला पाहिजे. ओके. सेकंड फॅक्टर, compiling and analyzing the all financial information to prepare the entries account like the journal ledgers or documenting business transaction. और ही सगळी रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे. का बरं? कारण तुम्हाला तो डाटा अनालिटिकल करायचा आहे, अनालिसिस करायचा आहे. जर तुम्ही तो डाटा कलेक्ट करून अनालिसिस करणार नाही, वेगवेगळ्या रिपोर्टला मेंटेन मॅनेज करणार नाही, तर तुम्हाला ती रिपोर्ट समजणार नाही. आणि जर ती रिपोर्ट जर तुम्ही चांगल्या प्रकारे मॅनेज नाही केली बिझनेस ट्रान्झॅक्शन सोबत, तर तुम्हाला त्या रिपोर्टला शो नाही करता येणार. आज आपल्याकडे जी चांगली एक स्किलफुल रिपोर्ट आपण बनवत आहोत किंवा अनालिटिकल करत आहोत, तर तेवढी रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या प्रत्येक अकाउंटंटची असते. जसं आज आपण बघतो खूप साऱ्या प्रायव्हेट लिमिटेड फर्म्स आहेत, खूप साऱ्या कॉर्पोरेटर्स आहेत, खूप सारे NGOs आहेत, खूप सारे सेक्शन्स आहेत.
काही खूप मोठे छोटे ऑर्गनायझेशन्स असतात आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन्सला जर चांगला रेकॉर्ड परफॉर्म करायचा आहे, चांगले रेकॉर्ड मॅनेज करायचे आहेत, तर त्याच्यासाठी त्याला एक सिस्टमॅटिकली अकाउंट रोल प्ले करणं गरजेचं आहे आणि ते प्रत्येक एंट्रीचं कंपायलन्स सुद्धा त्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा गोष्टी आपण एंट्रीज मध्ये करतो. दॅट इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस, गुड प्रॅक्टिशनर असं आपण म्हणू शकतो. देन नेक्स्ट, प्रिपेअर द टॅक्स रिटर्न्स. माहिती आहे बरेच लोक टॅक्स पे करतात. जीएसटी मध्ये पण लोक कोणी हाफ इयरली जीएसटी रिटर्न फाईल करतो, कोणी क्वार्टरली जीएसटी रिटर्न फाईल करतात, कोणी अॅन्युअली जीएसटी रिटर्न फाईल करतात. इन्कम टॅक्सचे रिपोर्ट्स असतात. जर प्रायव्हेट लिमिटेड फर्म असेल तर त्याचे लोन स्टेटमेंट्स असतात. जर तुमची इंडिव्हिज्युअल फर्म्स असेल, प्रायव्हेट लिमिटेड नसेल तर तुम्हाला त्याचा वेगळा रिटर्न फाईल करावा लागतो. बिझनेस डायरेक्टर्स आहेत त्यांचे अकाउंट्स इंडिव्हिज्युअल फायनान्स करावे लागतात. अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज असतात. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दॅट इज अ प्रिपेअरिंग टू द टॅक्स रिटर्न्स. तर जर तुम्हाला रिटर्न फाईल करायचे आहेत जे प्रॉपरली सांगितलेले आहेत ड्युरिंग द टाइम मध्ये, ते तुम्हाला पे करणं गरजेचे आहे. कारण जर तुमच्याकडे जर चांगली स्किल किंवा तुमच्याकडे ती जी प्लॅनिंग नसेल तर तुमच्या ऑर्गनायझेशनला त्याचा पेनॉल्टी सुद्धा पे करावा लागू शकते. जर तुमच्याकडे हे सगळी इन्फॉर्मेशन कनेक्ट असेल तर तुम्ही बिफोर द टायमिंग तुम्ही ऑल रिक्वायर्ड रिटर्न, जीएसटी रिपोर्ट्स आणि बिफोर दे एनी पेनॉल्टीच्या अगोदर आपण आपली फायनान्शियल रिपोर्ट क्लोज करू शकतो. अँड दॅट इज अ व्हेरी गुड ऍडमिनिस्ट्रेशन. जर आपलं असेल तर आपण फायनान्शियली चांगल्या प्रकारे कुशल आहोत. आपण म्हणजे आपली कंपनी जर कुशल असेल तरच आपण कुशल बनू शकतो. दॅट्स अ इम्पॉर्टंट स्किल. नेक्स्ट इम्पॉर्टंट रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी जी येते ती याच्यामध्ये येते की जर आपल्याला आपला रोल चांगला क्ली करायचा आहे, सो फोर्थ नंबरचा मेजर पार्ट येत आहे, दॅट इज अ प्रिपेरिंग अँड मेंटेनिंग द इम्पॉर्टंट फायनान्शियल रिपोर्ट्स. If you are maintain and managing the all various kinds of reports like the micro bureaus, like the micro business, small business, medium scale business, MSMEs, any organization, any proprietary firm, खूप सारे अकाउंटंट्स असे असतात की जे लोकांकडे जे अकाउंट करतात ते डेली बेसिसला नाही करत, काही ड्युरिंग द टाइम ड्युरेशनच्या मधात ते रिपोर्ट्स मेंटेन मॅनेज करतात आणि नंतर सबमिट करतात. सो इट नीड टू बी अ प्रिपेअर द ऑल रिपोर्ट्स ड्युरिंग द टाइम. त्यांना वेळेवेळेला नंबर ऑफ एंट्रीजची गरज असते, रिपोर्टची गरज असते. जसं काही पर्सन्स असतात, काही बिझनेस ओनर्स असतात की त्यांना स्टेटमेंट पाहिजे, त्यांचे अॅन्युअल स्टेटमेंटची गरज असते बिफोर दे कॅन बी एनी सेटलमेंट ऑफ द अकाउंट्स. सो इट नीड टू बी अ क्रिएट द ऑल इंडिव्हिज्युअल अकाउंट्स. प्रत्येकाचं रिपोर्ट मॅनेज असायला पाहिजेत, इन्व्हॉइसेस क्लिअर्स असायला पाहिजेत, रिलिव्हंट रिपोर्ट्स असायला पाहिजेत, तर तुम्हाला फायनान्शियल रिपोर्ट मॅनेज करता येतात. जसं एक एक्झाम्पल देतो, प्रत्येक वर्षाला एक फायनान्शियल रिपोर्टसाठी आपल्याकडे तयार असतं, तो म्हणजे बँक स्टेटमेंट. प्रत्येक एंड ऑफ द फायनान्शियल इयरला बँक स्टेटमेंट प्रमाणे सगळ्यात पहिले एंट्री कव्हर केल्या जातात. बिकॉज ते सगळ्या रेकॉर्ड, म्हणून जितकी पण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतात त्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची नोंद कुठे आहे, बँकमध्ये आहे. म्हणजे त्या सगळ्या रेकॉर्डची तुम्हाला पूर्ण हिशोब द्यावा लागेल. बिफोर दे कॅन बी डिक्लेअर अँड डिफाईन ऑल दोज ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, इट मस्ट बी मेंटेन अँड मॅनेज बाय द अकाउंटंट. हे सगळ्यात मोठा एक कन्सेप्ट असतो, तो सुद्धा आपल्याला इथं ऍड करता येतो. नेक्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी आहे इंटरॅक्टिंग द कॉर्पोरेटिंग इंटरनल अँड एक्सटर्नल ऑडिटर. जसं आपण सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या सिस्टम्समध्ये काही इंटरनल ऑडिटर्स असतात, खूप साऱ्या सिस्टम्समध्ये काही अदर थर्ड पार्टी ऑडिटर सुद्धा तुमचे होऊ शकतात. जर तुमच्या अकाउंट्समध्ये काही थोडाफार गडबड असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुमचं अकाउंट नेक्स्ट टाइम सुद्धा व्हेरीफाय होऊ शकतं, ऑडिट केल्या जाऊ शकतं. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे पूर्ण ऑल डिटेल मटेरियल्स और रेकॉर्ड तुमच्याकडे असायला हवं. नेक्स्ट फॅक्टर आहे की व्हॉट एक्झॅक्टली प्रिपेरिंग अँड रिव्ह्यूइंग द बजेट्स, रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस, पेरोल एंट्रीज, इन्व्हॉइसेस अँड ऑल अदर स्टेटमेंट्स. दॅट इज शो तुम्ही असं बघू शकता सिंपल कंडिशन मध्ये की जर तुमच्याकडे तुमचा कंपनीचं काही बजेट ठरलेलं आहे, बजेट इन द सेन्स प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक एक्सपेन्सेसचा बजेट असतो, प्रत्येक ऑर्गनायझेशनचा एक पेरोलचा बजेट असतो, म्हणजे पेमेंट किती द्यायचं, रिव्हेन्यूसाठी एक टार्गेट असतं की या महिन्याचं रिव्हेन्यू टार्गेट किती आहे, एक्सपेन्सेस किती असू शकतात मॅक्सिमम टू मॅक्स.
अशा सगळ्यांचे बजेट असतात, ते तुम्हाला मेंटेन मॅनेज करायचे असतात. पेरोल एंट्रीज म्हटलं तर तुमच्या बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये जे एम्प्लॉईज काम करतात त्यांचे सगळे रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन मॅनेज करण्याकरता पेरोल्स असतात. दॅट इज अ पे हेड. इट रिक्वायर्ड सम काइंड ऑफ द पे हेड. टॅली सिस्टम मध्ये किंवा बाकी अनदर अकाउंटिंग पॅकेजेस मध्ये सुद्धा असे फॅसिलिटीज उपलब्ध असतात जिथे तुम्ही ऍक्च्युअल पे हेड घेता. ऍक्च्युअल कॅन्डिडेटचे सॅलरी काय, त्यांचे पे हेड्स काय, त्यांचे स्ट्रक्चर काय, त्यांचं इतर अटेंडन्स काय, हे सगळं मेंटेन मॅनेज करण्याकरता ते रेकॉर्ड असतात. इनवाइसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही एकाच ऑर्गनायझेशन कडनं किंवा एकाच सप्लायर कडनं तुम्ही जर मल्टिपल टाइम ट्रान्झॅक्शन करत असाल तर त्यांची सुद्धा एंट्रीज तुम्हाला प्रॉपरली तुमच्या अकाउंटिंग सिस्टम मध्ये होणं गरजेचे आहे. जर ती अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन तुम्ही तुमच्या बिझनेस रेकॉर्ड मध्ये मेंटेन मॅनेज करून ठेवले तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होईल. नेक्स्ट इम्पॉर्टंट फॅक्टर तो कंडक्टिंग द फोरकास्टिंग अँड रिस्क अनालिसिस असेसमेंट. एवढंच नाही तर तुमच्याकडे बऱ्याचशा रिस्क अनालिसिस असेसमेंट सुद्धा असतात जे तुम्हाला सम काइंड ऑफ रेशोज मध्ये तुम्ही मेंटेन मॅनेज करतात. बऱ्याचशा खूप सारख्या ऑर्गनायझेशन असतात की त्यांचे काही वीक स्पॉट्स असतात, ते तुम्हाला कव्हर अप करून ठेवावे लागतात. अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऍज अ अकाउंटंट म्हणून असल्या पाहिजेत. शेवटी एक सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो दॅट दे रिकमेंड अँड अप्लाय टू इफिशियंट अँड सिक्युअर्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर. कारण हे सगळं करत असताना, हे सगळं रेकॉर्ड किपिंग करत असताना तुम्हाला योग्य फायनान्शियल रिपोर्ट मेंटेन करून ठेवणे हे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आजकाल मॅक्झिमम मॅक्स टू मॅक्स सगळे लोक अकाउंटिंग सॉफ्टवेअरचा वापर करत आहेत. कारण जेव्हापासून आपल्या टॅक्सेशन सिस्टम मध्ये थोडे बदल झाले 1 जुलै 2007 पासून, तर तेव्हापासून आपण 2017 पासून तेव्हापासून आपल्या सिस्टम मध्ये जीएसटी आला आणि 1 जुलै 2005 पासून आपल्या सिस्टमकडे वॅट आला. ते 2 बदल झाल्याच्या नंतर आज आपण बघतो की सिस्टम अकाउंटिंग सिस्टम खूप चांगल्या प्रकारे ऍड ऑन झालेला आहे आणि त्या ठिकाणी अकाउंटिंग सॉफ्टवेअरची गरज आहे. सो बरेच लोक अकाउंटिंग सॉफ्टवेअर अकोल्यामध्ये लोकल जर बघितलं तर बायस्कर आहे आणि काही मेंटेन मॅनेज करण्याकरता मार्क सॉफ्टवेअर वापरतात, काही टॅली सॉफ्टवेअर वापरतात, काही सॅप चांगलं नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर सॅप चालतं. कॉर्पोरेटर्स मध्ये त्यांचे इंडिव्हिज्युअल काही ऑर्गनायझेशन असतात, त्यांचे फर्म चालतात, त्यांचे स्वतःचे इंडिव्हिज्युअल वेगवेगळे अकाउंटिंग मॅनेजमेंट अप्लिकेशन असतात, ते मेंटेन करतात. सो प्रत्येक अकाउंटंटला इम्पॉर्टंट आहे इट नीड टू बी मेंटेनिंग अँड मॅनेजिंग द ऑल ट्रान्झॅक्शन्स इन अ गुड मॅनर. हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल असतो. आता प्रश्न आहे की व्हॉट एक्झॅक्टली रिक्वायर्ड इन अ अकाउंटिंग सिस्टम. जर आपण प्रॉपरली अकाउंटिंग ऑर्गनायझेशन सिस्टम मध्ये जर बघितले सो यांचे काय काय सर्टिफिकेशन उपलब्ध आहेत ते आपण बघूया. सगळ्यात पहिला जो रोल आहे तो सीए, दॅट इज द चार्टर्ड अकाउंटंट. आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला पण माहिती आहे अकोल्यामध्ये पण एक चार्टर्ड अकाउंटंटचा एक इन्स्टिट्यूशन ऑलरेडी आहे, ICAI म्हणून. ICAI हे एक काय आहे, द इंडियन इन्स्टिट्यूट फॉर चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया. हे एक नॅशनल लेवलचं ऑर्गनायझेशन आहे जे ऑलरेडी इन्स्टिट्यूशन्स डिफाईन करून देतात आणि चार्टर्ड अकाउंटंटची जिथे क्लासेस आणि टॅक्सेशन सिस्टम्स पूर्ण कव्हर केल्या जातात, जसं आपण सांगितलं. पण आता हा जो प्रोग्राम आहे यामध्ये तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशन, तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत तुम्ही ही स्टडी करत असतात. बरेच लोक CA करतात अगोदर 12च्या नंतर, CA CPT. बरेच लोकांची सर्टिफिकेशन सुद्धा असतात. फायनान्शियल अकाउंटिंग पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा सुद्धा तुम्ही करू शकता. का बरं करायचे असतात? कारण त्याच्यावरच आपले फायनान्शियल रिपोर्ट, टॅक्सेशन, कॉर्पोरेट फायनान्स, एक CA ची जी ऑथॉरिटी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इव्हन दो जर मला बँकेमधून माझं जर बिझनेस आहे आणि त्या बिझनेसची मला जर इनसॉल्व्हन्सी जी असते तशी सॉल्व्हन्सी सुद्धा असते. सॉल्व्हन्सी म्हणजे मी हा पैसा पे करू शकतो याची ऑथॉरिटी जर कोणी ते डिफाईन करतात तर तो CA ऑथॉरिटीज असतो. असे बरीचशी ऑथॉरिटी CA ला दिले जाते. ते सगळं CA मध्ये कव्हर होते. दॅट इज द फर्स्ट फॉर्म. सेकंड जो इम्पॉर्टंट डेजिग्नेशन येतो अकाउंटंट मध्ये तो येतो CPA, दॅट इज द सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट. खूप सारे अकाउंटिंग रोल्स मध्ये CPA दॅट इज द पब्लिक अकाउंटंट जे असतात, सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट, जे तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी बिझनेस प्रोफेशनला चांगली अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करून देतात.
मॅनेजिंग द ऑल अकाउंटिंग अँड फायनान्शियल रिपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम्स, ऑडिटिंग अँड अटेंड जे जितके सिस्टम्स असतात त्यांना सगळ्यांना की रोल सोबतच तुम्हाला ऑथेंटिकेशन डॉक्युमेंट जे व्हेरीफाईड करून देतात ते रेग्युलायझेशन करण्यासाठी, आणि बिझनेस एन्व्हायरमेंट आणि त्याच्यासोबत कन्सेप्ट जर आपण डिफाईन केली तर ती सुद्धा सीपीए सोबत डिफाईन केल्या जाते. असे बरेचसे सर्टिफिकेशन एका प्रॉपरली अकाउंटंट सिस्टम सोबत मॅनेज करणं गरजेचे असतात. तिसरं सर्टिफिकेशन याच्यात येतं सीसीए, दॅट इज द सर्टिफाईड चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट. हा जो एक कन्सेप्ट आहे यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या बिझनेस डोमेनचं चांगला कन्सेप्ट नॉलेज तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळ्या टाईपचे अकाउंटिंग म्हणजे बिझनेस अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेसचे लॉज, मॅनेजमेंट टॅक्सेशन अँड फायनान्शियल रिपोर्टिंग, या सगळ्यांबद्दलची माहिती तुम्हाला इथे कव्हर केल्या जाते. दॅट इज अ सीसीए, त्याला चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट असं म्हटलं जातं. ही सुद्धा ACCA म्हणजे असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट यांच्या माध्यमातून चालवल्या जाते. फोर्थ इम्पॉर्टंट आहे CMA, दॅट इज द सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंट. तुम्ही इथे सुद्धा चांगले स्ट्रॅटेजिक आणि चांगले प्लॅन अकाउंटंटचा की रोल प्ले करू शकता, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अकाउंटिंग नॉलेज मिळू शकते. पर्पज एकच आहे, इंटेन्शन सगळ्यांचं एकच आहे की जर तुम्हाला तुमच्या अकाउंटचे रोल चांगले प्ले करायचे असेल, तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनला चांगलं बिल्ड करायचं असेल, सो इट नीड टू अ गुड नॉलेज ऑफ सर्टिफाईड अकाउंटंट अँड ॲज अ अकाउंटंट जॉब रोल.